कुंभवडे आणि श्री मालाई देवी क्रिकेट संघ मालाईवाडा या दोन टीममध्ये. अक्षय आपण देखील या आणि बाबासाहेब आलेकर आपण देखील यायचं आहे. अक्षय आणि बाबासाहेब आलेकर पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अक्षय होते. अक्षय आपण या आणि बाबासाहेब आलेकर यांना देखील विनंती असेल आपण देखील त्वरित यायचं आहे. सामना आपण सुरू करूया. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी होती आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनिल आणि भरत ही जोडी आहे आणि परशुराम आहेत गोलंदाजी मार्कवरती. या पहिल्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. भगवा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. वन डे फिनिश, सुपर संडे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या 2 आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. अनिलचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का मालाईवाडा या टीमला. जे मास्टर कॅमेरामनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण या पाठीमागे बसा. उभं राहून या सामन्याचा आनंद घ्या. बसून या सामन्याचा आनंद घ्या. न्यू बॅट्समॅन येतात बॅटिंग करण्यासाठी. हरीश पुन्हा एकदा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 3.
येथे हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. या पुढील सामना असेल जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी आणि VRCS बुरंबाळ. चला दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल आपण टॉस साठी या. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चला हिंगाणेवाडी आणि VRCS बुरंबाळ नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे. पुल करण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज सुभाष आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 6. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. हरीश आणि भरत ही जोडी आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. खऱ्या अर्थाने हा षटकार लगावलाय भरतने. राऊंड विकेटने आले आणि स्लॉट मध्ये होता, त्याला या प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय पपलू यांच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला त्यांनी फॉलो केलेला आहे. पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. या चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. धावसंख्या 12 आहे. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर हे दुसरं सुरू आहे. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय आणि स्किड झालेत क्षेत्ररक्षक. हे चित्र आज दिवसभर तुम्हाला पाहायला मिळेलच. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. धावसंख्या 14. अराउंड विकेटने बॅटच्या टोला हा चेंडू लागतोय आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डीप मध्ये एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये. 2च धाव मिळतील चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 आहे. अप्पर कट करतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार की षटकार. ये सँडी आपण वेलकम. चौकार की षटकार. ये चौकार आहे. सँडी यांचे इथे आगमन होतं. वेलकम स्वागत आहे. अप्पर कट आपण पाहिला आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. पुन्हा एकदा फिल्डर स्किड झाले जे बॅकअपला आले होते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. पावसाचं जोरदार आगमन देखील होत आहे. 1 रन शॉट देखील आहे.
धावसंख्या 21. 21. पुन्हा लॉफ केला आहे, पुन्हा एकदा एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 23. क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. हा येतोय षटकार. विलास यांनी जर विकेट मिळवला तर 201 रुपयांचं पारितोषिक आहे. अरविंद शेलके यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. विलास यांच्यासाठी एक चेंडू शिल्लक आहे आणि जर या चेंडूवरती विकेट मिळवला तर नक्की 201 रुपयांचं पारितोषिक असेल. विलास यांच्यासाठी सुवर्ण संधी. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32-32. रमेश नवीन गोलंदाज. धावसंख्या 32 आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. सुरुवात रमेशने चांगली केली डॉट बॉलने. धावसंख्या 32 आहे. अंतिम षटक आपण पाहतोय रमेश यांचं. मालईवाडा आणि शिवलीला कुंभवडे या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि धावबाची संधी. धावबाची संधी आहे. गोलंदाज काय करतायत हा देखील प्रश्न पडलाय आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. जर हरीशने 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक. किरण लटके यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळतील्या धावा 2 आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल यातील मात्र शंका नाहीये. 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 44.
ऑन साइडला खेळतायत पुन्हा एकदा मिडॉनला चेंडू थांबतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. फिल्डर स्किड झाले. धावाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदल. धावसंख्या आहे 45. अंतिम चेंडू शिल्लक आहे. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. 4 षटकांच्या 1 रन शॉट आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे कुंभवडे या टीम समोर. नेक्स्ट मॅच आहे VRCS बुरंबळ आणि जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी. चला दोन्ही संघनायक टॉस साठी या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. 47 धाव बनवायचे आहेत शिवलीला कुंभवडे या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. सुभाष आणि परशुराम ही जोडी आहे. 47 धाव बनवायचे या मॅच मध्ये.
प्रकाश बड्डे बॉय आहेत गोलंदाजी मार्कवरती. आज त्याचा वाढदिवस देखील आहे आणि त्याला आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सह्याद्री 11 कडून त्याला शुभेच्छा असतील. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. धावसंख्या 2 आहे. 47 धाव बनवायचे आहेत. धावांचा पाठलाग करायचा आहे. या मॅच मध्ये सॉफ्ट हँडने खेळत आहेत. पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. नक्कीच डीप मधून फिल्डर येतील लॉंग स्टॉप वरून. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या नक्कीच 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. शिवलीला क्रिकेट संघ कुंभवडे आणि मालाईवाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चला हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. बड्डे बॉय चांगली कामगिरी करतायत. प्रकाश या पहिल्या षटकामध्ये 47 धावा डिफेंड करायच्या आहेत मालाईवाडा या टीमला. आणि पहिल्या षटकाची सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर या इनिंग मधील हा पहिला षटकार येतोय. पुल करण्याचा प्रयत्न आणि येते हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक हे नक्कीच पहिले सुरू आहे आणि पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 9. 47चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये कुंभवडे या टीमला. फुल टॉस चेंडू पाठीमागे नक्कीच निघून जातोय लॉंग स्टॉपला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पंचांचा इशारा येतो वाईट +2. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 12. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली जाते कारण की 12.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडूमध्ये 12 बनवलेत. हिंगाणेवाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. डान्सिंग डाऊन द विकेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 19. नवीन गोलंदाज आहेत अभिजित. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केलाय गोलंदाज अभिजितने. धावसंख्या 19. चला हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पण जास्त विलंब करू नका ही विनंती असेल. हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच हिंगाणेवाडी आणि VRCS बुरंबाळ या दोन टीम मध्ये असेल. फक्त दिशा दिले. सॉफ्ट हँडने खेळतायत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती.
एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20-27 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करतायत आणि खराब क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप झाल्याने सीमारेषेच्या बाहेर हा चौकार देखील येतोय. VRCS बुरंबाळ या टीमचे कॅप्टन. संपूर्ण संघ आपण या VRCS बुरंबाळ. धावसंख्या 24 आहे. 23 ची अजूनही गरज. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळते आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चला हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन टॉस साठी या. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना इन ऍक्शन मध्ये असेल. या पुढीलच्या मॅच मध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विकासदादा बारसकर साहेब इन ऍक्शन मध्ये असतील. 13 चेंडू 21 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कुंभवडे या टीमसाठी जमीची बाजू. कोणताही फलंदाज आतापर्यंत गमावला नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि त्याला देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक. 21 ची गरज सामना जिंकण्यासाठी शिवलीला कुंभवडे या टीमला. अरुणदादा पवार यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अरुणदादा पवार साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यस त्यांच्यासोबतच मॅच आहे. हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. जास्त विलंब आपण करू नका. 12 चेंडू 21 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शिवलीला क्रिकेट संघ कुंभवडे या टीमला. हरीश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत या 3ऱ्या षटकामध्ये. बॅटच्या आतली कडा आहे आणि शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 27 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे. फटका चांगला आहे. पंच करतायत आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. पंच केला आणि स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले. बॅकफुटला गेले. जागा बनवली स्ट्रोक साठी आणि त्यानंतर पंच केलं सीमा पार. हा येतोय षटकार. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा झालाय झेल ड्रॉप. या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 झेल सोडले. चेंडू सापडत नाहीये कारण की गवत देखील आहे आणि हातामध्ये 4 धावा देखील पूर्ण होऊ शकतात आणि 4 धावा हात वरती झालेले आहेत. 4 धावा कंप्लीट. चला घ्या आपण नवीन चेंडू घ्या सापडत नसेल तर. बघा तिथेच आहे चेंडू. तुम्ही जिथे झेल सोडलाय. धावसंख्या 37. 10 ची गरज आहे. ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत शॉर्ट कव्हरला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. 38. 8 चेंडू शिल्लक. 9 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कुंभवडे या टीमला.
चांगली बॅटिंग परशुराम करतायत, त्याला साथ देतो सुभाष देखील चांगली साथ देत आहेत. हवेमध्ये खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चौथी संधी आली होती या इनिंग मध्ये, चुका केल्या फिल्डिंग मध्ये. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 40, रन बॉल इक्वेशन आहे. 7 चेंडू 7 ची गरज. चला हिंगाणेवाडी या टीमचे कॅप्टन टॉस साठी या. झाला का? यस, हिंगाणेवाडी या टीमने टॉस जिंकलाय. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, 6 चेंडू 7 धाव बनवायचे आहेत. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे शिवलीला कुंभवडे या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. हिंगाणेवाडी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. एक धाडसी निर्णय घेतलाय या पुढीलच्या मॅच मध्ये आणि VRCS बुरंबाळ या टीमला इन्व्हाइट केलेला आहे फिल्डिंग करण्यासाठी. 6 चेंडू 7 ची गरज आहे. गोलंदाज भरत आलाय परत. बॅटची कडा, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का शिवलीला कुंभवडे या टीमला. या मॅच मध्ये ट्विस्ट. 5 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज आहे. तेरा चेंडू आणि 29 धावांची विस्फोटक इनिंग साकारली परशुरामने. सुरेश येत आहेत नवीन फलंदाज. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. कॉर्ड बेंडच्या स्वरूपात फलंदाज. क्लीन बोल्ड. यस, क्लीन बोल्ड झालेले आहेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. 4 चेंडू शिल्लक, 7 ची गरज. न्यू बॅट्समन येतो बॅटिंग करण्यासाठी. विलास. काय सुरुवात केली भरतने. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. भगवा चषकामधील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज भरत. चार चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद. भरतने काय गोलंदाजी केली आहे. या अंतिम षटकामध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि आता मात्र समीकरण आहे. येणारे 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. न्यू बॅट्समन रमेश आहेत. पुल करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होते. भरतची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच विनिंग गोलंदाजी सध्या सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक, 7 धावांची कंपल्सरी गरज या मॅच मध्ये. 4 चेंडू आले डॉट. त्यामध्ये 2 विकेट देखील आहेत. 2 चेंडू 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. एक चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज आहे. 3 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांचा पैसा वसूल हा सामना आपण पाहतोय. सुपर संडे आहे आणि सुपर धमाका, सुपर डुपर हा सामना सुरू आहे. एक चेंडू 3 ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. लाईन तर पाहावी लागेल. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, विकेटचं पतन. वाईट +1 स्कोर लेवल. जिंकण्यासाठी एका धावेची कंपल्सरी गरज आहे या मॅच मध्ये. एक चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. सुभाष चालके ऑन स्ट्राइक. अक्षय येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज सुभाष आहे. एक चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे आणि त्याच्यावरती देखील एक धाव मिळते आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे शिवलीला कुंभवडे या टीमने. अभिनंदन शिवलीला कुंभवडे या टीमचं. आणि हार्ड लक. मालाईवाडा संघ खूप चांगली फाईट दिली. खास करून भरतचं मी कौतुक करेन. ज्याप्रमाणे त्याने अंतिम षटकामध्ये गोलंदाजी केली, सर्वांची मनं जिंकली भरतने आणि सामना जिंकला कुंभवडे या टीमने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बनवल्या 29 धावा परशुराम, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.